नमस्कार गाववाल्यांनो, कशे आसाय? बरे आसाय मा? स्वर्णिम कोकण ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा. बघा ह्यो आमचं सुंदर कोकण. ह्यो कोकण म्हणजे देवाची ही सुंदर रचना असा जी आमका स्वर्गासारखी दिल्ली असा या पृथ्वी तलावरती. बघा हे झोदो पडणारो पाऊस आणि हे झपाझप वाहणारे पावळे, चुडताचे पावळे वाहणारे बघून अगदी मन प्रसन्न होऊन जाता. गोट्यात असलेली गाई ढोरा, दुभती गाई ढोरा तर बघितली तर एकदम मजा आणि मस्ती असता बघूची. कोकणी माणूस ह्या गाई ढोरांका अगदी सांभाळून ठेवता, अगदी आपल्या पोरामाणी त्यांना जपता. चारो पाणी टायमार घालणं. पाऊस जरी खंय पडलो तरी कधीच कोकणी माणूस त्या ढोरांका बाहेर उघड्यावर घालणार नाही, त्यांना अगदी सुक्या जागेवरतीच ठेवता. बघा ही कौलारू घरा असत सगळी पाऊस पडल्यानंतर बघा. आणि हो सुंदर घरात लोकांची जेवण करतात त्याचं हो निघणारो नळ्यातून धूर, ही बघण्यासाठी एवढी सुंदर रचना असा ना, तुम्ही कोकणात खरोखर सांगता एकदा येऊन बघा तुम्ही. ही सुंदर हिरवळ हो तरवो असा बघा. ह्यो तरवो पडये काढून ठेवलेलो असा. ह्यो आता लावणीसाठी शेतात भराचो असा. बाजूक पेरूची झाडा, चिकूची झाडा, एकदम सुंदर रचना असा. ही तुळस बघा, ही दारासमोर रंगवलेली असा. आणि हे सगळे पावसाचे पावळे बघा तुम्ही. ही सुंदर रचना अगदी बघण्यासाठी मन भरून जाता. तुम्ही एकदा गेलात ना तर कधीच वापस परत येऊचाच नाही असं मला वाटतं. तुम्ही मुंबई विसरतलाय, काँक्रीटची दुनिया ही विसरतलाय. एवढा सुंदर आणि सुंदर ही रचना असा आमच्या कोकणातली. नक्की या एकदा. बघा हे कसे पावळे ओततात बघा धोधो पावसात. ह्या पावळ्यात आम्ही लहानपणी खूप भिजू, खूप मजा करू, काय सर्दी बिर्दी पण जाय. बघा ही गावठी गुलाबा असत, ह्याचं एवढं सुगंध येताना सुंदर. ही गावठी जात तुमका सहसा काही भेटायची नाही. खूपच सुंदर जात असा ही गुलाबी फुलांची. लाईटली पिंक कलर असा बघा. काही गावली तुमका तर नक्कीच तुमच्या घरासमोर ह्याचा कलम आणून लावा. पहिल्या पावसामध्ये ही झाडा सहज उगावतात. काही पण तुम्ही जरी कट करून लावलास तरी फांदी ही जगू शकता. आणून नक्कीच लावा. बघा ही पण असत मस्त रातराण्याची फुलं असत. एका प्रत्येक ठिकाणी काय का वेगवेगळं नाव असा. कोण कुंती म्हणता, कोण मधुमालती म्हणता. मोगरो असा बघा. मोगऱ्याचा सुगंध आहा, तुम्ही जर वेड्या होताला ह्या जर मोगऱ्याचा सुगंध बघशात तर. जर तुमच्या घराच्या बाजूक हे मोगऱ्याचं झाड असात तर त्याचं संध्याकाळचं सुगंध तुमच्या पूर्ण घरादारामध्ये, पूर्ण परिसरामध्ये पसरता. असं ह्यो मोगरो असा. फुलं ही होईच कोकणी माणसात. बघा ही जास्वंदीची फुलं असत गुलाबी रंगाची. ही जर दारासमोर जर जास्वंदीची झाडं नसतील तर कोकणी माणूस अधूर असं म्हटलं जाता. कोणाच्याही घराकडे जा तुम्ही, तुमका ही गुलाबी रंगाची, लाल रंगाची, पिवळ्या रंगाची जास्वंदीची झाडा ही ढिगभर लायलेली तुमका दिसतली म्हणजे दिसतलीच. बघा किती सुंदर फुललेली असत, कळे पण इलेले असत. ह्यो बघा ह्यो मळो असा. ह्या मळ्यामध्ये बघा पावसामुळे किती पाणी इलेलं असतं बघा. लोकांनी शेती तरवो पण लायलेलो असा. कधी कधी ह्या तरव्यावरसून खूप पाणी निघान जाता, हो तरवो व्हावान पण जाता. शेतकऱ्याचं नुकसान पण होता. मग परत ही लावणी लावची लागता. बघा बघू शकताय तुम्ही. पण कोकणी माणूस कधीच ह्याची काही कंप्लेंट करणार नाही. नुकसान झालेला खूप सहन करता. कधीच आत्महत्या पण करणार नाही कोकणी माणूस. खूप मनाचो एकदम दिलदार आणि मोठो असा कोकणी माणूस. बघा ही लावणी केलेली असा त्याच्यावरून ह्या मोठ्या पावसामुळे पाणी गेलं असं. ही बघा ही तरवो लावणारी माणसं असत. काय माणसं तर भिजतच तरवो लावतात. रिमझिम पाऊस जरी पडलो तर त्यांना काही फरक पडणार नाही. सर्दी खोकलो काही एक जाणार नाही त्यांना. फक्त एक फुटी चाय त्यांना दिली ना की झाला, शरीर गरम झाला की ते परत लावणी लावण्यासाठी तयार असतात. बघा ह्यो शेतकरी आमचो नुसती घोंगडी घेऊन भिजत शेतात काम करत असता. पण तो कधीच थकणार नाही, भागणार नाही. चाय भाकरी खाल्यान की तो एकदम खुश. कोकणातली हिरवळ आणि ही हिरवळीवर फिरणारी गाई ढोरा बघूची असतील तर कोकणात या. कडाडणारे वीज, धोधो पडणारो पाऊस, ढगाळलेला वातावरण, खूपच मज्जा असता. कधी तुम्ही कोकणात इलास ना तर नक्की घाटाच्या रस्त्याने एकदा प्रवास करा. एकतर चालत प्रवास करा किंवा तुमच्याकडे वाहन असा तर वाहनान प्रवास करा. ही नागमोडी वळणं, आजूबाजूची पळणारी झाडं आणि हिरवळ बघून तुमका एवढी मजा येतली ना, म्हणजे ही मजा तुमका काही मुंबईत किंवा कुठल्या शहरामध्ये बघू भेटायची नाही. शहरामध्ये ही तर सगळी रहदारी असता, गाडी असतात, बस असतात. पण ही नटलेली हिरवाई,
नवला ही बघूक तुमका एवढी मजा येतली ना. बघा रोडवरती एखादा दुसरा वाहन असता, बाकी वाहन नाही. मुंबईसारख्या ट्रॅफिक नाही, गर्दी नाही, नागमोडी वळणा, सुंदर रस्ते, धोधो पडणारं पाऊस, ढगाळलेलं आकाश आणि पावसाचे येणारे सरी, ते काचेवर पडणारे थेंब, तोंडावर पडणारे थेंब, ही मजा काही खूप वेगळीच असा, आगळीवेगळी मजा असा. त्यामुळे सांगते तुम्ही नक्की कोकणात या. जर तुम्ही कोकणवासी नसतात, परप्रांतीय कोण असतात तर कोकणामध्ये या, व्हिजिट करा. बघा हे आमचे रस्त्यात धावणारे हे बसी असत, एस टी महामंडळाच्या गाडी असत, जे लोकांना ह्या गावातून दुसऱ्या गावात पोचवतात. बघा ही नागमोडी वळणा, खाली झुळझुळ वाहणारे धबधबे, एवढी सुंदर रचना असा कोकणाची. ही आता आमची गाडी चालली या सड्यावरसून. हो रस्तो असा कुडाळ टू कट्टा, कुडाळ कट्टा मार्गे वायंगणी हो रस्तो असा. बघा ही एक एस टी पण जाता, एस टी महामंडळाची. तर हे बघा हे सगळे गडगे बडगे लोकांनी घातलेले असतात. आपले जमिनीची आखणी केलेली असा लोकांनी सगळी. लोक इकडे वेगवेगळी धान्य पेरतात, आपली शेती करतात इकडे वरती. बघा आकाश बघा किती सुंदर ढगाळलेलं असा. हो नुकतंच पडान गेलेलो पाऊस असा आणि त्यामुळे ही डबकी पाण्याची साठलेली असत. बघा इकडे लोकांनी बारीक बारीक झोपडे बांधलेले असतात. लोक इकडे शेंगदाणं बिंगदाणं सगळं करतात. तर त्यामुळे लोक पाऊस पडलो की थोडंसं आसरो घेण्यासाठी किंवा जेवणासाठी जो आसरो असता तो ह्या झोपडीमध्ये घेतलो जाता, किंवा खतं वगैरे जी असतात ती या झोपडीमध्ये साठवली जातात. म्हणून हे बारीक बारीक झोपडे हे सड्यावरती लोक करतात. ही बारीक सारीक दुकानं असतात, छोटी छोटी मंदिरं असत. हे धबधब होळ असा वाहणारो. खूपच सुंदर आल्हाददायक वातावरण असतं कोकणातला. नक्की भेट द्या आमच्या कोकणात. बघा तुमका स्वर्गाचा अनुभव नक्की येतलो. हे व्हिडिओ माका प्रशांत नार्वेकर यांनी पाठवले, ते माझे फेसबुकचे फ्रेंड्स असत. तर आपण परत नक्कीच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. स्वर्णिम कोकण हो मालवणी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.